वजन कमी करायचं आहे, स्पेशली पोटावरची चरबी, मांड्यांवरची, हातावरची चरबी कमी झाली पाहिजे, असं खूप आपली इच्छा असते आणि आपण त्यासाठी प्रयत्नही खूप करतो. म्हणजे सगळं व्यवस्थित डाएट सुरू असतं, तेलकट, तुपकट, बाहेरचं खाणं बंद असतं, गोड पदार्थ बंद केलेले असतात, भात कमी केलेला असतो. हे सगळं करूनही आपल्याला व्यवस्थित प्रॉपर डाएट घेऊनही बऱ्याच वेळा आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. म्हणजे ही जी चरबी आहे ती मेणासारखी वितळावी असं वाटत असतं, पण तसं होत नाही. मग असं का होतं? तर नक्कीच काही गोष्टी आहेत त्यामुळं आपल्याला असं पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. तर ह्या गोष्टी कमी व्हावेत किंवा आपला रिझल्ट छान यावा यासाठी मी तुम्हाला एक डिटॉक्स ड्रिंक इथं सांगणार आहे. तर हे ड्रिंक जे आहे तर ते बनवायला खूप सोपं आहे, कमी वेळात होतं आणि ह्याचे रिझल्ट्स खूप छान येताना दिसतात. त्याच्यामुळे नक्की हे ड्रिंक जे आहे ते कसं बनवतात हे नक्की पहा आणि त्याचा यूज करा. साधारणतः 30 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला लागेल. त्याच्यामुळं 1 महिना तुम्ही हे ड्रिंक चालू ठेवायचं आहे आणि रिझल्ट दिसल्यानंतर मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, जेणेकरून माझे इतर व्हिडिओही तुम्हाला पाहायला मिळतील आणि नक्कीच कसा रिझल्ट तुम्हाला मिळाला हे पण तुम्ही सांगायला विसरायचं नाही. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा. डॉक्टर वर्षाज फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी असं तुम्हाला एक डिटॉक्स ड्रिंक बनवायला शिकवणार आहे की त्याचा उपयोग केला तर तुम्हाला नक्कीच खूप छान रिझल्ट येतील. तुमचे जे काही वजन, अतिरिक्त वजन आहे, चरबी साठलेली आहे, ती मेणासारखी वितळायला लागेल आणि तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मिळणार आहे. यासाठी आपण जे घटक किंवा पदार्थ वापरणार आहोत तर ते आपल्या किचनमध्येच असणार आहेत. आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे काही 4 ते 5 असे घटक आहेत की ते आपण रेग्युलरली फोडणीमध्ये वापरत असतो. पण त्याचे स्पेशल पावडर वेगळे प्रकारे पावडर करून आपल्याला त्याचा डिटॉक्स ड्रिंकसाठी उपयोग करायचा आहे. तर नक्कीच हे सगळे डिटॉक्स ड्रिंक तयार करणं किंवा रोज हे बनवणं कधी-कधी शक्य होत नाही. म्हणजे सगळ्यांनाच कामाची गडबड असते आणि त्यासाठीच आपण काय करणार आहोत, की हे सगळे घटक एकत्र करून त्याची छान पावडर तयार करून ठेवणार आहोत आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ही पावडर तुम्ही ठेवायची आहे आणि रोज ज्यावेळेस आपल्याला डिटॉक्स ड्रिंक तयार करायचं असेल त्यावेळेस 1 चमचा पावडर ती वापरायची आहे. तर चला जर आपण पाहू, की कसं बनवायचं हे ड्रिंक. तर पहिला जो घटक आहे तो म्हणजे काळी मिरी. तर काळी मिरी हे जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. त्याच्यामुळं म्हणजे आता सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे. थोडासा पावसाळा कमी होतोय आणि हळूहळू आता थंडी वाढत जाईल. मग ह्या सगळ्या दमट किंवा थंड वातावरणामुळे बऱ्याचशा आपल्याला सर्दी, खोकला म्हणजे जुनाट जे सर्दी, खोकल्याचे त्रास असतात ते जाणवतात. त्याचबरोबर वात वाढतो, कफ दोष वाढतो आणि त्याच्यामुळं सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा जे काही सगळे जॉईंट आहेत ते दुखायला लागतात, सूज येते. मग ह्या सगळ्यावर जर आपण हा रोज हे डिटॉक्स ड्रिंक घेतलं तर त्याच्यावर म्हणजे सगळं वात कमी व्हायला ह्याच्यामुळे मदत होणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच हे तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. त्याचबरोबर आपलं पचनक्रिया आहे ती व्यवस्थित सुधारणं आहे. त्याचबरोबर आपले गॅसेस, जे काही कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो, अपचनाचा त्रास असतो, तो सुद्धा कमी होणार आहे. अशी ही गुणकारी काळी मिरी आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. त्याचबरोबर काळी मिरीमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम हे सगळे घटक असतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए, नियासिन हे सगळे गुणधर्म त्याच्यामध्ये असल्यामुळं याचा उपयोग आपल्याला इतर गोष्टींसाठी होतो. म्हणजे इम्युनिटी बूस्टर म्हणून हे सुद्धा काम करतं. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करायला सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर हे एक अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करतं. त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती सूज आहे म्हणजे सांध्यांवरची सूज किंवा एकंदर पूर्ण शरीरावरची सूज कमी व्हायला सुद्धा मदत होतं. त्याचबरोबर शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे ज्यांची शुगर जास्त आहे किंवा बॉर्डर लाईन आहे अशांनी देखील हा रोज डिटॉक्स वॉटर घेतलं काळी मिरी टाकून तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. त्यांची शुगर लेवल मेंटेन राहू शकते किंवा ज्यांना बॉर्डर लाईनला शुगर आहे त्यांची ती कंट्रोलमध्ये येऊ शकते. तर काळी मिरीबरोबर दुसरा जो घटक वापरणार आहोत तो म्हणजे धणे. तर धणे जे आहेत ते सुद्धा उत्तम पाचक असं काम करतात. पचनक्रिया वाढवतात. त्याचबरोबर पाचक रस वाढल्यामुळं भूक लागते, व्यवस्थित पचन होतं. त्याचबरोबर ते केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम असतं. त्याच्यामुळे हे धणेसुद्धा आपण वापरणार आहोत. त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे जिरे. तर आपल्याला माहिती की जिऱ्याची फोडणी आपण सगळीकडे देत असतो. म्हणजे ताक जरी घेतलं तरी ताकाला सुद्धा जिऱ्याची फोडणी असते किंवा भाज्यांमध्ये सुद्धा जिरे फोडणी घालून टाकतो. याचं एकच कारण आहे की व्यवस्थित पचन व्हावं, आपण जे काही खाणार आहोत ते छान पचावं यासाठी जिरे उपयोगी येतात. त्याच्यामुळं पचनक्रिया चांगली होणार आहे. गॅसेस किंवा जे काही अपचनाचे आजार आहेत, कॉन्स्टिपेशन आहे हे सुद्धा कमी होणार आहे आपलं आणि त्याचबरोबर वजन कमी करायला सुद्धा जिऱ्याचा खूप छान उपयोग होता दिसतो. त्याच्यामुळे ते पण आपण वापरणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा जो घटक आहे म्हणजे बडीशेप. तर नक्की आपण जेवल्यानंतर बडीशेप का खातो?
तर आपल्याला जे काही खाल्लेलं आहे अन्न ते व्यवस्थित पचन व्हावं यासाठी. त्याच्यामुळे हा गुणधर्म घेण्यासाठी सुद्धा आपण डिटॉक्स वॉटरमध्ये हे बडीशेपसुद्धा घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आलं. तर आल्याचा उपयोगसुद्धा आपण नेहमी चहामध्ये किंवा थंडीमध्ये आपण एखादा काढा केला किंवा ग्रीन टी घेतला तरी पण बऱ्याच वेळा आल्याचा उपयोग केला जातो. याचं कारण हेच आहे की त्याच्यामधलं कफदोष आहे शरीरामधला तो कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे जुनाट सर्दी, खोकला किंवा आता वातावरण बदलामुळं जे होणारे आजार आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा या आल्याचा खूप छान उपयोग होताना दिसतो. तर असे सगळे घटक आपण घेणार आहोत. आता हे सर्व मिळून आपण त्याचा काढा कसा बनवायचा, पावडर कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर यासाठी काय करायचं आहे की प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. हे व्यवस्थित प्रमाण घेतलं तरच त्याचा छान उपयोग होताना दिसतो. तर या प्रमाणासाठी काय करायचं आहे की 2 चमचे, साधारण पोह्याचे चमचे आपण धरू, 2 चमचे धणे घ्यायचे आहे, 1 चमचा जिरा, 1 चमचा बडीशेप आणि साधारणतः 3 ते 4 मिरी घ्यायची आहे. मिरीचे प्रमाण कमी घ्यायचं आहे कारण ते गुणधर्माने थोडी तिखट, उष्ण असल्यामुळं मिरीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे. आणि हे सगळं आहे म्हणजे ह्या ड्राय ज्या गोष्टी आहेत त्या आधी घ्यायच्या आहे. आलं आपण शेवटी घेणार आहोत. तर ह्या 4 गोष्टी आहेत तर त्या काय करायचं की मंद आचेवर थोड्याशा गरम करायच्यात, अगदी मंद आचेवर. कारण हा एकतर मसाले गरम असतात आणि जास्त उष्णता दिली तर ते खराब होऊ शकतात. त्याच्यामुळं एकदम मंद आचेवर फक्त कडक व्हावे यासाठी आपण थोडंसं त्याच्या तव्यावर किंवा एखाद्या कढईवर ते गरम करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर थोडेसे थंड झाले की मग मिक्सरमध्ये त्याची फाईन पावडर करून घ्यायची आहे. पहा आता आपल्याला एकदाच 1 महिन्याचा हे पावडर तयार करून ठेवायची आहे. त्याच्यामुळं मी जे प्रमाण सांगितलं आहे ते तुम्ही त्या प्रमाणात रेशोमध्ये ते वाढवायचं आहे आणि साधारणतः 1 महिना जाईल एवढी आपण ही पावडर तयार करून घ्यायची आहे. आणि छान पावडर तयार झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये आपण ती प्रिझर्व्ह करायची आहे. हा काढा तयार कसा करायचा हे खूप महत्त्वाचं आहे. तर तयार करण्यासाठी काय करायचं आहे की एका पातेल्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि ते गरम करायला, उकळी आणायला ठेवायचं. थोडीशी उकळी आल्यानंतर काय करायचं की तो आपण जे पावडर तयार केलेली आहे तर त्याचा एक चहाचा छोटा चमचा असतो, चहा पावडरचा आपला चमचा असतो छोटा, तर तो भरून आपण तो पावडर ती टाकायची आहे पाण्यात आणि छान उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा आहे खिसून, बारीक खिसून त्याच्यामध्ये आलं घालायचं आहे. साधारणतः अर्धा इंच आलं आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची. मंद आचेवर उकळू द्यायचं आहे. साधारणतः 1 ग्लासचा 1 कप, छोटा कप एवढं काढा होईल असा इथपर्यंत उकळायचा आहे. उकळी आल्यानंतर छान 1 कप तयार झाल्यानंतर बंद करायचा आहे आणि हा काढा आहे गरम आहे तोपर्यंतच त्याच्यामध्ये 2 तुळशीची पानं आपण घालू शकतो किंवा कधीतरी 2 तुळशीच्या ऐवजी पुदिन्याची पानं घालू शकतो. असा बदलही करू शकतो. टेस्ट पण वाढती आणि त्याचा जे गुणधर्म आहे तो पण वाढतो. तर असा हा जो काढा आहे तो कोमट आहे किंवा गरम आहे तोपर्यंतच तुम्ही हळूहळू घ्यायचा आहे. मग हा काढा कधी घ्यायचा आहे तर नक्कीच ह्याच्यामध्ये पाचक गुणधर्म आहेत. आपल्याला जे काही खाल्लेले ते व्यवस्थित पचणार आहे यासाठी हा काढा आहे तो जेवणानंतर घ्यायचा आहे. म्हणजे आपण साधारणतः सकाळी जर नाश्ता केलेला असला, भरपेट नाश्ता केलेला असाल तर त्याच्यानंतर अर्धा तासाने, म्हणजे तुम्ही 8-8:30 वाजता नाश्ता केला असेल तर 9:30-10 वाजता हा काढा 1 कप घ्यायचा आहे. त्याच्यानंतर रात्री जेवणानंतर साधारणतः लवकरच थोडंसं जेवण झालं पाहिजे आपलं, मेन म्हणजे वजन कमी करण्यासाठी. आणि जेवणानंतर अर्धा तासाने तुम्ही हा काढा घेऊ शकता. मात्र काढा घेतल्या आपण झोपायचं नाही. काढा घेतल्यानंतर निदान 1 ते 1.5 तास तरी आपण जागी असायला हवे. अशा पद्धतीनेच अशा वेळेस आपण काढा घ्यायचा आहे. आणि 2 वेळेस तुम्ही जर हा काढा घेताल तर नक्कीच खूप छान बदल होतो. आपल्याला इम्युनिटी वाढल्यासारखी वाटते. त्याचबरोबर आपली पाचकता, शरीराची जे काही पचनक्रिया आहे ती बूस्ट झाल्यामुळं आपण जे काही खातो ते पटकन पचलं जातं आणि एनर्जीमध्ये त्याचं रूपांतर होतं. खूप फ्रेश वाटतं दिवसभर, कंटाळा वगैरे जाणवत नाही, दुपारची झोप कमी होते आणि ह्या सगळ्याचा उपयोग आपलं वजन कमी करायला होतो. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तर खूप महत्त्वाच्याच आहेत, पण त्याचबरोबर आपलं डाएट महत्त्वाचं आहे. रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. पोटाचे व्यायाम आहेत ते स्पेशली तुम्ही जर रोज निदान अर्धा तास केले तर नक्कीच तुमच्या पोटावरची चरबी पटपट कमी होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला जर असं वाटत असेल की वेळच नाही तर नक्कीच सकाळी ऑनलाईन वर्कआउट क्लासेस पण असतात. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नक्कीच कॉल करा किंवा कमेंट करू शकता. तर नक्की ह्या डिटॉक्स ड्रिंकचा उपयोग करा आणि कसा रिझल्ट आला ते मला नक्की कळवा. चला तर मग लवकरच भेटू अशा छान व्हिडिओमध्ये छान माहिती घेऊन. तोपर्यंत हेल्दी राहा, फिट राहा, खुश रहा. थँक्यू.